नमस्कार मंडळी, आज तिखट तडका म्हणताय ते मला सांगा। इथे मी आळू घेतलाय, हा भाजी शिजत घातली आहे। तर आपण कढई ठेवली आहे, त्याला थोडं तेल जास्त लागतं। साधारण 2.5 चमचे तेल घातले। इथे आपलं तेल तापले, आपण घालूया मोहरी। मोहरी तडतडली की घालू जिरं, थोडा हिंग, हळद, आणि इथे मी हा आळू धुवून स्वच्छ बारीक चिरून घेतला, तो आपण घालूया। थोडी देठ पण आहे आळूची। परतून घेऊया। हे फांगड तोंडी लावण्याचा पण एक प्रकार म्हणू शकतो आपण, की भाजी वरण भात केल्याने आपल्याला काहीतरी तोंडी लावायला पाहिजे, तर त्याच्यासाठी पण याचा छान उपयोग होतो। आणि घाईमध्ये तर चांगलंच आहे, म्हणजे भाजी करायला वेळ नाही तर आपण हे या पद्धतीने पण आळू खाऊ शकतो। आपण घालूया मीठ, जिऱ्याची पूड आहे, धनेपूड। आपण एवढ्या 2.5 पळ्या तेल घातलं होतं, तरी पण ते पूर्ण शोषून घेतलं आळूने। थोडा गॅस बारीक करूया आणि यावरती झाकण ठेवूया। साधारण 4-5 चमचे टाकले आणि चांगले मिक्स करून घेऊया। आणि इथे आपण हे चिंचेचा जर चिंच भिजत घातली होती, त्याचा हा जो कोळ आहे तो आपण थोडासा घालूया। त्याचबरोबर इथे थोडंसं चवीला आपण गुळाची पावडर घालते, चांगलं परत मिक्स करून घेऊ। झाकण ठेवूया। आळू काय पटकन शिजतो, त्यामुळे वाट बघायची गरज नाही। आपण चिंचेचा कोण घालतो, भाजीचा आळू आहे, खाजरा असतो, तो घशाला त्रास होतो म्हणून आपण चिंच आणि गुळाचं पाणी टाकलं इथे। तर आपण याच्यावरती पेरूया पीठ। हे चण्याच्या डाळीचं पीठ आहे, म्हणजे बेसन। तुमच्याकडे जितकं आळू असेल असं काही माप नाही आहे, तुम्हाला आवडत असेल जास्त तर जास्त पीठ टाकलं तरी चालेल। साधारण 4-5 चमचे टाकले आणि चांगले मिक्स करून घेऊया। तुम्ही याला पाहिजे तर पीठ पेरलेली आळूची भाजी असंही म्हणू शकता, पण आमच्याकडे हे फांगड म्हणतात याला। खरं श्रावण सुरू होतोय, आळू भरपूर मिळतो। मी पीठ सगळं टाकलंय, कारण पीठ जास्त आवडतं म्हणून। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकता। आपण परत त्याला थोडासा पाण्याचा हबका मारणार आहोत आणि एक चांगली दणदणीत वाफ काढून घ्यायची आपल्याला, की आपलं फांगड तयार। इथे परत 1 चमचा तेल घातलं होतं, कारण खूप कोरडी वाटायला लागली मला भाजी। बघा खूप सुंदर झालेली आहे। हे तुम्ही पोळी भाकरी किंवा वरण भाताला तोंडी लावणं पण तुम्ही घेऊ शकता। गॅस बंद करूया। फांगड झाले आपलं बनवून। त्याचबरोबर आपण आता इथे ज्वारी आणि बाजरीचे फुलके बनवतोय। तर इथे मी बाजरीचं पीठ घेतले, अर्धा कप आहे, थोडंसं वर घेतलंय। तुम्ही मागे पुढे करू शकता, कुठलं पीठ जास्त कुठलं कमी। तर इथे मी ज्वारी आणि बाजरी मिक्स केलेत, खाली मीठ टाकलंय आणि इथे गॅसवरती गरम पाणी ठेवलंय करायला। बंद करूया। इथे आपण गरम पाणी घालतोय, थोडं थोडं करून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं।
इथे आपण आता लाटून घेऊया भाकरी. मी गव्हाचं पीठ घेतले, तुम्ही कुठलंही पीठ घेऊ शकता. आपल्याला छोट्या छोट्याच करायचे आहेत, फुलके करायचे आहेत म्हणजे. इथे आपल्याला फक्त वरती थोडंसं पाण्याचा असा हात लावायचा आहे, जसं आपण भाकरीला लावतो त्याप्रमाणे. उलटी करून घेऊया आणि एक बाजू आपण तव्यावर शेकणार आहोत आणि एक बाजू आपण गॅसवरती जाळी ठेवून शेकणार आहोत. दोन्ही बाजू तव्यावर पण शेकू शकता, पण ती माझ्या मते तरी थोडी तेवढी फुगत नाही जेवढी अशी फुगते. आपण दोन्ही पद्धत बघूया. आपण ही जाळी घेऊ, त्यावरती भाकरी टाकूया. बघा किती मस्त झाले. काढून घेऊ. पण अशाच सगळ्या भाकरी करून घेऊया, म्हणजे फुलके करून घेऊया.
इथे आपल्या सगळ्या फुलके भाकऱ्या बनवून तयार झाल्यात. सगळ्या भाकऱ्या मी इथे ठेवल्यात. त्याला असंच तूप लावून घ्यायचं. इथे आपलं आळूचं फांगड किंवा तुम्ही असं म्हणू शकता आळूची भाजी पीठ पेरून, पण फांगडच हा शब्द बरोबर आहे. तर तुम्ही नक्की करा. त्याच्याबरोबर आपण ज्वारी आणि बाजरीचे मिक्स फुलके केलेत, तेही बघा. त्याचा आस्वाद तुम्ही घ्या. तसंच रेसिपी आवडली तर शेअर करा, सबस्क्राईब करा. परत आपण भेटू अशाच एका छानशा रेसिपी बरोबर. धन्यवाद.